कर्जत कशेळे मुरबाड या राष्ट्रीय महामार्गाचे काम गेली 4 वर्ष कासव गतीने सुरू असून या महामार्गाचे 90% काँक्रिटीकरणाचे काम हे रात्रीच्या अंधारात झाले आहे। तसेच सदर कामाच्या गुणवत्तेसंदर्भात संबंधित शासकीय विभागाकडून कोणते कर्मचारी आणि अधिकारी नेमण्यात आले आहेत हे आज तागायत कोणी पाहिलेले नाही। 4 वर्ष उलटून देखील कळंब, नालधे, कशेळे, पेज नदी, वंजारवाडी आणि टाकवे परिसरातील रस्ता खणून ठेवलेला असून कशेळे कडाव गावातील डांबरीकरण हे एकाच पावसाळ्यात उघडून त्यावर प्रचंड खड्डे पडले आहेत। तर पेज नदी पुलाची अक्षरशः चाळण झाली असून पुलाच्या स्लॅबला धक्के बसून पूल हादरत असल्याने पुलावरील खड्डे वेळेत भरले नाही, तर पुलाचा स्लॅब कोसळून मोठी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण असा प्रश्न देखील उपस्थित होतोय। रस्त्याचे काम पुढे सरकत नसून कार्यकारी अभियंत्यांनी कामाची बिलं देऊन सेटलमेंट केली का असा सवाल उपस्थित होत असून तशी चर्चा सुरू आहे। तर कासव गतीने सुरू असलेल्या कामासंदर्भातील चौकशीची दखल आमदार महेंद्र थोरवे घेणार का असा प्रश्न देखील उपस्थित होतोय। कार्यकारी अभियंता सत्यनारायण कांबळे यांनी या कामाची वस्तुस्थिती स्पष्ट करून येत्या 15 दिवसात उर्वरित भागात काँक्रिटीकरण जमत नसेल तर किमान डांबरीकरण करून सदर रस्ता हा वाहतुकीस योग्य करावा अशी मागणी केली आहे। कर्जत लाईव्ह साठी गणेश पवार, कर्जत।